नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा कुंभलगडचा 4था व्हिडिओ आहे. पहिला ट्रॅव्हलिंगचा, मग कुंभलगड आणि दुसरा होता जंगल सफारी, तिसरा जंगल सफारी आणि आता 4था आहे. तो आता मी आणि रोमीर चाललो आहे त्या हॉटेलचे प्रॉपर्टीज काय करायला, एक्सप्लोअर करायला. अच्छा, एक्सप्लोअर करायला आणि काही प्रॉपर्टीज आहेत त्या एन्जॉय करायला पण जायचं आहे. म्हणजे जसं गेम झोन वगैरे आहे ते आणि स्विमिंग पूल. तर आता आम्ही पहिलं जातो आहे गेम झोनला. गेम झोन वगैरेमध्ये बघू काय गेम आहेत, गेम वगैरे एन्जॉय करू, मग जाऊ स्विमिंगला. तर मी आणि रोमीरच आता पुढे चाललो आहे. बाकीचे नंतर येणार आहे. श्वेता, सोनू आणि प्रितेश इथेच आहेत. ते लोक आता रेडी होतील आणि येतील. बाकीचे सगळे जेवायला गेलेत, ते जेवतील आणि मग येतील. तर आता आम्ही निघतो आहे गेम झोनमध्ये गेम खेळायला. तर रोमीर रेडी? चलो. जमेल तशी प्रॉपर्टी ॲड करत जाऊ, आम्ही दाखवत जाऊ, एक्सप्लोअर करत जाऊ आणि नंतर जसं खेळून येईपर्यंत अंधार होईल. तर आत्ता सध्या आम्ही हा जो रूम आहे 2209 इथे थांबलो आहे. एक रूम आहे 2212, तो त्या बाजूच्या साईडला आहे. मित्रांनो, हा रूम होता 2209. आता आतमध्ये सगळं विस्कटलेलं आहे आणि आम्ही काल रात्री व्हिडिओ काढला नाही, सकाळी काढतो. इथे एक सेटिंग होती विंडोच्या इकडे, असेल तुम्हाला. एक गॅलरी होती, बेड, टीव्ही, डायनिंग एरिया, इथे किचन एरिया आहे. आणखी एक बेड आणि इथे वॉशरूम आहे. तर रोमीर गेला वॉशरूमला, तो आल्यावर ते पण वॉशरूम जातो. विंडो होती, विंडोमध्ये दिसणारा व्ह्यू. बॅकग्राऊंड गॅलरीचा व्ह्यू. अरे आणि इथे कबर्ड होतं, तिजोरी दिली आहे. वॉशरूम एरिया आहे. रोमीर आपल्याला प्रॉपर्टी एक्सप्लेन करणार आहे, कारण तो याच्या आधी पण इथे येऊन गेला आहे. तर रोमीर, चल रेडी, जाओ, बताओ हमको क्या क्या किधर किधर है. अरे इधर नाही, पूल आहे ना, तिकडून खाली जायचं. अच्छा, हा तू कुठे आला? हा इमर्जन्सी एक्झिटच्या इथे. अच्छा, इकडे आहे खाली. ओके मित्रांनो, इथे एक कॉटेज आहे, सेपरेट कॉटेज. हे सगळे इथे कॉटेजेस आहेत, दिसतील तुम्हाला. आणि हे कॉम्प्लेक्स आहेत जिथे रूम्स आहेत, तिथे आम्ही थांबलो. 1 BHKचे रूम आहेत सगळे तिथे, दिसेल तुम्हाला. प्रॉपर्टी एकदम मोठी प्रॉपर्टी आहे. हा दिसेल विला, विला बोलतोय, कॉटेज. आणि इथून जायचं आहे स्विमिंग पूलला आणि आम्ही आता इथून खाली चाललो आहे. चलो, हॅपियर म्हणजे गेम झोनला आपल्याला इकडून जायचं आहे. आणि समोर दिसेल हा रोड आहे, कनेक्टेड रोड, जो इथून सरळ कुंभलगडला आणि जंगल सफारीला जातो या साईडने. गुलबर्ग कसा भरला आहे, जबरदस्त. आणि हे यांचे वॉशिंग आणि क्लोथिंग जे आहेत, टॉवेल, बेडशीट
त्याचंच दिसेल तुम्हाला इथे लोकेशन आहे. टॉवेल, नॅपकिन्स, हॅपी आवर्स, फन झोन किंवा क्लब बोलू शकता. दिसेल तुम्हाला मागे PT आणि PS आहे तिकडे. आणि इथे हॉकी पण आहे. पूर्ण प्रॉपर्टी दिसेल तुम्हाला मागे. तिकडे दियारा पेंटिंग करते, ते पण दाखवतो तुम्हाला. काय कॅरम आहे इथे. आणि दियारा इथे काय करते, पेंटिंग करते. हाय कर, हाय, बरोबर पेंटिंग कर. हाताला लावू नको, पहिला तिकडे करते इकडून करते, उलट कसं करते. आता आम्ही आधी हॉकी सुरू करतो. वेट कर. तो हम लोग खेल रहे हैं. हाँ कर. पाऊल पाऊल नाही, 1 पॉइंट. 8-8 दिसते इथे. पाऊल झाला म्हणजे. मग माझी सर्व. पहिलाच फाऊल. चल. अरे कुठे पण टच झालं की फाऊल आहे. अरे तो गेम खेळून झालंय. 1-1.5 तास गेम खेळत होतो. हा इकडा, अरे हा इकडे गेम झोन होता आणि इकडे हा स्पा आहे. आणि आम्ही आता इथून पुन्हा वरती चाललो आहे. हा लॉन आहे, ओपन लॉन. इथे फंक्शन्स, इव्हेंट्स वगैरे होतात इकडे, दिसेल तुम्हाला. आणि इथे एक हा व्हील आहे किंवा मग कॉटेज बोलू शकता. मित्रांनो खूप मोठी प्रॉपर्टी आहे. दाखवून खायला झालं. इकडे मागे पण दिसतील तुम्हाला कॉटेजेस आहेत. हा इथे फायर असेंब्ली एरिया आहे, किड्स प्ले एरिया. आणि त्या साईडला दिसेल तुम्हाला टेंट. टेंट आहेत. हां इकडे बघ, असं कर. मस्त. तू काढला, तू केलं. वाव गुड. आता देऊन टाक मम्माकडे. इकडे दिसेल पूल एरिया. बार्बिक्यू म्हणजे ग्रिल एरिया आहे, जिथे ग्रिल वगैरे बनवून मिळत असेल. इकडे मागे दिसेल स्टॅच्यूज आहेत, ट्रेडिशनल स्टॅच्यूज. आणि हा दिसेल व्ह्यूज. आमचे रूम्स इकडे आहेत या बिल्डिंगमध्ये. आणि त्याच्या मागे या बॅकग्राऊंडला मी तुम्हाला सांगितलं जो डोंगर आहे ते. आणि इकडे पण तुम्हाला चांगला व्ह्यू पाहायला मिळेल. संपूर्ण दाखवतो तुम्हाला. ये इकडे बघा.
हे प्रितेश निघालेत अर्धी पिकनिक सोडून मधूनच. आता पुढचे 2 दिवस माउंट आबू यांची आता पालनावरून 11ची ट्रेन आहे. आता 8:15ची गाडी आली आहे. इथून निघतील 2 तास लागेल यांना. तर चलो हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी. बाय 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 बाय. पकडून ठेव ओढ तिकडनं. बाय ठेव नाही ओढ. स्टेशन पर पोहोचून सोनूला सोडलं आता. सोनू आणि प्रितेशला. आणि मागे माझे रिसेप्शन आहे तुम्हाला दाखवतो. हा गेट आहे मेन. इथे कार पार्किंग आहे. हा शिडी चढून आल्यावरती इथे समोर दिसेल रिसेप्शन. हे रिसेप्शन आहे. आपण नंतर जेवायला जाणार आहे. वरती कॅफेटेरिया आहे रेस्टॉरंट आहे. सॉरी कॅफेटेरिया रेस्टॉरंट आहे. नंतर आपण जर वेळ मिळाला तर आतून रिसेप्शन दाखवूया तुम्हाला. तर आपण चाललो आहे. एक कुठे DJ सुरू आहे तिकडे जाणार आहे. कारण मग अशी कपल गेम्स होते तर आपल्याला काय मिळाले नाहीत. आपल्याला काय कपल गेम्स खेळायला मिळाले नाहीत. तर आपण आता बघू. DJ चालू असतं तर DJ नाही तर पुन्हा रूमवरती जाऊ. मित्रांनो गार वारा सुरू झाला आहे आणि विजा पण चमकत आहेत. दाखवतो तुम्हाला. मध्येच कुठे वीज तर दिसणार ना बघा. लाईटनिंग दिसली तर दाखवतो तुम्हाला. जबरदस्त. सगळ्या लाईट्स दिसतील. इथले फाउंटन अजून चालू नाही आहेत. मेन डोअरचे चालू आहेत. मगाशी तुम्हाला लॉन दाखवला तो इथे उंट उभे आहेत. म्हणजे स्टॅच्यू उंटांचे. आणि या स्टेअर्स आहेत ज्या इकडे स्पा आणि इकडे प्ले झोनला जायला. तो बाबूने बनवला हत्ती. अच्छा अच्छा हे गेम आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे. अच्छा ॲक्टिव्हिटी ओके. आणि नंतर हे सेल करतात काय? कलर करणार. अच्छा आणि हे विकायला ठेवलं आहे. मस्त क्राफ्ट ॲक्टिव्हिटी. आणि हे दिसतील क्राफ्टचे गेम्स आहेत. अरे सगळे वस्तू आहेत छान छान. अहो हत्ती पण आहे इथं. ते वरचे वस्तू आहेत वरचे. हां हे अगरबत्ती लावायचं. हो बाबा. अरे असं हातावर घे. अरे हातावर घे. तो पण हत्ती आहे. ते मस्त आहे. विचारायला पाहिजे कोण नाही इकडे. आणि मित्रांनो इथे जिम एरिया आहे दिसेल. कार्डिओ क्रॉसफिटचे सगळं. आणि इकडे माहिती नाही काय आहे ते. हां इथे अलाउड नसेल. मी काय माहिती आहे काय आहे ते. चलो मित्रांनो DJ सुरू झाला. इकडे दिसेल तुम्हाला सगळे नाचतायत. आपण बघूया इकडे मस्त एकदम डान्स चालू आहे. एक नंबर.
जबरदस्त डान्स चालू आहे तर धमाल. आमचा ग्रुप एकदम धमाल करतो इथे दिसेल तुम्हाला. एक नंबर. वाव. चांगला साऊंड आहे ना. साऊंड चांगला असतो. आलेला आहे इकडे गरबा. ए जगास धमाल. बाबू तू नाही जात गरबा खेळायला? गरबा खेळायला नाही जात? जा मजा आहे. बॉस हम लोग अभी रेस्टॉरंट में से खा के नहीं आम्ही आता रेस्टॉरंटमधून जेवून निघालोय आणि अशा खाली उतरायला स्टेअर्स आहेत. दिसेल रेडियम कसे चमकते ते आणि हे कर्टन्स. चलो आपण आता जाऊया जरा रिसेप्शन ला आणि तिकडे वॉशरूम आहे. तिकडे हँडवॉश करून थोडा रिसेप्शनचा शूट करू. म्हणून दिसेल हा रिसेप्शन एरिया आहे. हे ऑर्नामेंट्स लावलेत. हे इकडे सिटिंगचं अरेंजमेंट आहे. इकडे कार्विंग वॉल आहे आणि हे टिपिकल राजस्थानी स्टाईलमध्ये डोअर. हा औरा औरा. आजचा आपला जो व्हिडिओ होता जो कुंभलगडचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. कारण उद्या आम्ही सकाळी 5 वाजता चेकआउट करणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण बनवला होता. आज पूर्ण दिवसभर याच प्रॉपर्टीमध्ये एन्जॉय करणार होतो. तर सकाळपासून आपण ही प्रॉपर्टी एन्जॉय करतो आहे थोड्या पार्टमध्ये. म्हणजे पहिल्या सकाळी उठून आम्ही गेलेलो सफारी करायला, तो वेगळा व्हिडिओ केला. त्यानंतर आम्ही आलो प्रॉपर्टीमध्ये, सगळे आराम केल्यानंतर गेलो पूल फन झोनला. त्याच्यानंतर पूल नंतर बाकीच्या प्रॉपर्टीज वगैरे केल्या, रील्स केल्या आणि ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या तुम्हाला दाखवल्या. ॲम्युनिटीज पण आम्ही एन्जॉय केल्या. तर हा कुंभलगडचा क्लब महिंद्रामधला मी जो प्रॉपर्टीचा व्हिडिओ केला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे उद्या आम्ही चाललो कुठे? नाथद्वारा. अबुधाबी नाही रे, माउंट आबू. नाथद्वारा आणि माउंट आबू श्रीनाथजीला चाललोय. तर उद्याचे व्हिडिओ आपण वेगळे बनवूया. तर आता तुमची राह देतो. जय हिंद.